हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग्स. तर आता सध्या आम्ही निघालो आहोत हरिद्वारवरून बरकोटला जाण्यासाठी. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी एका कारबद्दल तुम्हाला सांगेन. तर आम्ही ही कार बुक केली आहे आमच्या चारीधाम यात्रासाठी. आम्हाला आमच्या चौघांसाठी एक सफिशियंट कार बुक करायची होती, म्हणून आम्ही डिझायर बुक केली. ज्याचे चार्जेस होते 28,000 रुपीज. 9 दिवसासाठी आम्ही ही कार बुक केली होती चारीधामसाठी, ज्याच्यात पहिलं डेस्टिनेशन होतं आमची यमुनोत्री. तर चारीधाम यात्राची सुरुवात करण्यासाठी आधी एक सत्यनारायण मंदिर मध्ये जावं लागतं. तिथे गाडीची पूजा वगैरे केली आणि आतमध्ये एक महादेवाचं मंदिर होतं, कोटेश्वर महादेव. तर तिथे सुद्धा आम्ही पूजा वगैरे केली. हे आहे सत्यनारायण मंदिर. आम्हाला हरिद्वारवरून सकाळी निघायचं होतं 7 वाजता, पण आम्हाला लेट झालं. आम्ही निघालो 10 वाजता. यामुळे आम्हाला बरकोटमध्ये मुक्काम करता आलं नाही. त्यामुळे आम्ही आधीचं डेस्टिनेशन मसुरीमध्ये मुक्काम केला. मसुरीमध्ये मुक्काम केल्यामुळे आम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जानकी चट्टीमध्ये मुक्काम करावा लागला. हे आहे तिथलं 500 वर्ष जुनं वडाचं झाड. हरिद्वारवरून यमुनोत्रीला जायला 2 मार्ग आहेत. एक आहे देहरादून मसुरी नवगाव मार्गे बरकोट, आणि दुसरा आहे ऋषिकेश जगघर लासुरी धारासू मार्गे बरकोट. ज्यावेळेस आम्ही देहरादूनच्या थोडंसं जवळ पोहोचलो त्यावेळेस आम्ही इथे थांबून लंच केलं. तुम्ही इकडे येणार असाल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती काही टॅब्लेट्स शेअर करते. ते तुम्ही इकडे येताना नक्कीच घेऊन या, कारण इकडे खूप घाट आहेत. मसुरी आमच्या लिस्टमध्ये नव्हती, पण आम्हाला जायला खूप उशीर झाला असता, म्हणून आम्ही मसुरीमध्येच मुक्काम केला. तिथे आम्ही ऑर्डर केली होती एक मॅगी आणि 2 आलू पराठे. त्याच्यासोबत एक ग्रीन चटणी आणि एक ऑरेंज चटणी आली होती, माहीत नाही कशाची होती ती. तुम्ही तिकडे जात असाल तर कापूर नक्की घेऊन जा, कारण तिथे ऑक्सिजन लेवल कमी जास्त होऊ शकतं कधी पण, म्हणून. हे तिथला मेनू. आम्ही त्या दिवशी फक्त हरिद्वारवरून मसुरी गेलो होतो. 2 तासाचा रस्ता होता, पण घाट एवढे होते की आम्हाला तिथे जायला 3 तास लागले. आम्ही तिथे ही हॉटेल बुक केली होती, ज्याचा व्हिडिओ पण मी टाकला आहे. 4,000 रुपीज पर नाईट आहे त्याचा रेट. तर ही आहे आमची रूम.
छान होती रूम, पण कपाट उघडून पाहिल्यावरती ब्लँकेट काही व्यवस्थित ठेवलेले नव्हते. हॉटेलच्या बाहेरचा पण व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. हा आहे हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू. थोड्या वेळासाठी फ्रेश होऊन आम्ही टेरेसवरती सुद्धा गेलो होतो. टेरेसवरती काही वेळ टाइमपास केल्यानंतर आम्ही निघालो मॉल रोडकडे. मॉल रोडकडे जाताना सुद्धा फार घाट होते. हा आहे मॉल रोडच्या तिथला व्ह्यू पॉइंट. मॉल रोडमध्ये पोहोचल्यावरती आम्ही तिथे नाश्ता वगैरे करून मॉल रोड फिरून वापस निघालो हॉटेलकडे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.